आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 3 श्लोकांवरती दासोपंतांनी भाष्य केलेलं आपण गेले काही दिवस बघितलं। मागच्या 3 दिवसांपासून अत्यंत सुंदर असं युद्धाचं वर्णन दासोपंतांनी केलंय, जे दृष्टद्युम्न या सेनापतीच्या अधिपत्याखाली अत्यंत सुंदर अशा सैन्य दळाच्या व्यूहाची रचना जी त्यांनी केलीये त्याचं वर्णन दुर्योधन आपल्या आचार्यांना सांगतोय। आणि हे 4ही दळ, पायदळ, घोडदळ, गजदळ आणि रथ अशा प्रकारच्या या सगळ्या दळांची व्यूहरचना कोणत्या प्रकारे केलेली आहे, त्याची कारणं काय आहेत, युद्धाच्या विषयाच्या संदर्भाने अत्यंत शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं वर्णन दासोपंत रणभूमीवरच्या या चतुरंग दळाचं, त्याच्या एकूणच रचनेचं ते करतात। 4था श्लोक ज्याच्यावरती आता आपण भाष्य ऐकणार आहोत, दासोपंत काय म्हणतायत। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। या श्लोकावरती गीतार्णवामध्ये दासोपंत भाष्य करतायत। आपण आधी थोडी चर्चा केलीच आहे, त्याप्रमाणे श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर वेगळं भाष्य, वेगळी टीका, एक एक शब्द घेऊन आम्हाला दासोपंत सांगतात। एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काही अन्वय असतो आणि मग एक वेगळा अर्थ तयार होतो। आपण एकूण भावार्थ नेहमी बघतो, पण प्रत्येक शब्दाच्या योजनेची भूमिका भगवान श्रीकृष्णाची काय असेल ते असो, पण दासोपंतांनी आपल्या पद्धतीने ही भूमिका आम्हाला समजावून सांगितली। अत्र शूरा महेश्वासा या श्लोकामध्ये अत्र या शब्दावरती दासोपंत भाष्य करायला सुरुवात करतायत। येथे पाहता निर्वाणी येथे पांडवांच्या सैन्ये माते दिसे नयनी तेची बोलेन। अत्र या शब्दावर दासोपंत बोलतायत, येथे पाहता निर्वाणी, अत्यंत निर्वाणीची ही वेळ आहे, ज्याला आपण क्रिटिकल कंडिशन असं मराठीत म्हणूया आपल्या मुलांच्या भाषेमध्ये। आणि या अशा क्षणी, या वेळी इथे पांडवांच्या या सैन्यामध्ये किंवा सैन्याच्या संदर्भाने सैन्याकडे पाहता माते दिसे नयनी, मला जे दिसतं आहे तेची बोलेन। शूरहा या शब्दावर पुढे दासोपंत भाष्य करतायत। महामहासती शूर प्रतापवंत पवित्र नीतीचे ठाई सादर तेची कैसे। अत्यंत महान महान असे शूर पराक्रमी योद्धे आहेत, प्रतापवंत आहेत, पण पवित्र, नीती, मंगल अशा मनाचे असे श्रोते, असे सैनिक, असे युद्ध करणारे सैनिक मला समोर दिसतायत। ते कसे असतात, ते कसे आहेत याच्याविषयी ते पुढे सांगतायत। महामहा असती शूर, मोठे पराक्रमी पुष्कळ योद्धे आहेत, पण प्रतापवंत असूनही कुठलंही कपट किंवा कुठलाही खोटेपणा मनामध्ये नसलेले, अत्यंत मंगल, पवित्र आणि नीतिमत्ता बाळगून असलेले योद्धे माते दिसे नयनी, माझ्या समोर माझ्या डोळ्यांना दिसतायत। तेची
बोलेन. म्हणजे तेची कैसे, आता ते कसे आहेत याच्याबद्दल मी सांगतो. महेश्वासा याच्यावरती दासोपंत भाष्य करतात या शब्दावरती. धनुवाड्या माझी मेरू, धनुवाड्या माझी मेरू, बाणा ते जाणती प्रेरू, शस्त्रास्त्र विद्या भारू, बहुसाळू जया प्रती. कोण कोण समोर दिसत आहेत, कसे योद्धे आहेत? धनुवाड्या माझी मेरू, धनुर्विद्येमध्ये अत्यंत प्रवीण कुशल असलेले आणि त्या सर्व धनुर्विद्येत प्रवीण असलेल्यांचा सर्वोच्च असलेला मेरू, अर्थात अर्जुनाकडे हा अंगुली निर्देश आहे हे आपल्या सहजच लक्षात येईल. आणि त्याच्याबरोबरही इतर अनेक असलेले जे धनुर्विद्या प्राप्त, धनुर्विद्या कौशल्य प्राप्त केलेले योद्धे, त्यांच्याबद्दलचं वर्णन ते असं करतायत. इतके आवेशाने हे सगळे योद्धे उभे आहेत, सैनिक उभे आहेत. धनुवाड्या माझी मेरू, अशा प्रकारचा अर्जुन तर आहेच. बाणा ते जाणती प्रेरू, प्रत्यंचेला तो बाण कसा लावायचा आहे आणि कोणत्या पद्धतीनं तो बाण सोडायचा आहे, तो पेरायचा आहे कसा, हेही माहिती आहे. आणि असं अत्यंत उत्तम ज्ञान असलेले हे योद्धे आहेत. शस्त्रास्त्र विद्या भारू, बहुसाळू जया प्रती, अत्यंत विद्यावान असलेले, युद्धशास्त्र निपुण कला असलेले, युद्ध कला जाणणारे, बहुसालू अनेक विध अशा प्रकारच्या या शस्त्रास्त्र विद्यांचा अभ्यास केलेले, ज्यांच्या जवळ ज्ञान आहे असे योद्धे, महेश्वासा असे योद्धे मला समोर दिसत आहेत. युधी या शब्दावर दासोपंत बोलतायत. आणि युद्धाचा ठाई प्रवर्तले, मंत्र सामग्रिया विद्या बले, धैर्ये चातुर्ये आगळे पराक्रमे कैसे. आणि आता युद्धाच्या या रणभूमीवरती, या युद्धाच्या भूमीवरती, या ठिकाणी, या कुरुक्षेत्रावरती, या धर्मक्षेत्राचं जे कुरुक्षेत्र झालंय त्या कुरुक्षेत्रावरती हे सगळे समोर नीतिवंत आणि प्रतापवंत, असा पवित्र आणि प्रतापवंत असे योद्धे समोर उभे आहेत, जे युद्धाच्या ठाई आता प्रवर्तले आहेत, ज्यांचं आगमन झालेलं आहे, ते प्रवृत्त झालेत आता युद्ध करायला. आणि अशा प्रवृत्तीच्या, युद्धाच्या प्रवृत्तीच्या क्षणी मंत्र सामग्रिया विद्या बले, केवळ शस्त्रास्त्र विद्या नव्हे तर सर्व शास्त्रामध्ये निपुण असलेले, मंत्रविद्या शास्त्रामध्ये निपुण असलेले, इतरही विद्यांचं ज्यांना ज्ञान आहे असे, आणि नुसतं ज्ञान नव्हे तर ते असं म्हणतात आहे की पराक्रम कशाने होतो, पराक्रम कशाने सिद्ध होतो किंवा विजय कशाने प्राप्त होतो, तर त्याचं मूळ दोन गोष्टींमध्ये कारण दडलेलं आहे. त्याचं इंगित काय आहे तर धैर्य आणि चातुर्य, या दोन गोष्टींशिवाय या इतर सगळ्या युद्ध कलांमध्ये, विद्यांच्या मध्ये निपुण असून उपयोग नाही. धनुर्विद्या येते पण त्यामध्ये धीर नाहीये, धैर्य नाहीये किंवा चातुर्य नाहीये. बाण एका वेळेला एकच आरामात सोडायचं नाहीये, अनेक वेळेला अनेक दिशांनी आपल्याला जेव्हा युद्ध करायची वेळ येते, बाण सोडायची वेळ येते, तेव्हा अत्यंत चाणाक्ष असायला हवं, अत्यंत चातुर्यानं हे कार्य करायला हवं. आणि त्यामुळे नुसती धनुर्विद्या येऊन, नुसतं मल्ल युद्ध येऊन, नुसतं गदा युद्ध येऊन किंवा इतर कुठल्याही युद्धशास्त्राशिवाय, इतर अनेक युद्धशास्त्रांच्या शिवाय असलेल्या शास्त्रांचाही अभ्यास करून उपयोग नाही. तर ते प्रकट करण्यासाठी, ते साक्षात करण्यासाठी, ज्याला आपण म्हणू त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जर करायचं असेल तर या गोष्टीसाठी नुसत्या विद्येचा अजिबात उपयोग नाही. तर दासोपंत इथे सांगतायत की पराक्रमे कैसे, कशाशिवाय पराक्रम नाही, धैर्य आणि चातुर्य. म्हणजे त्याला जे समोर योद्धे दिसत आहेत त्या योद्ध्यांच्या मध्ये त्याला महाबलवंत, पराक्रमी, पवित्र, नीतिवंत अशा प्रकारचे योद्धे दिसतात आहे. पण दासोपंत इथं वर्णन करतायत की हे सगळे योद्धे युद्धाच्या या भूमीवरती प्रवर्तलेत, प्रवृत्त झालेत युद्ध करायला, पण हे नुसते
बलवान नाहीयेत किंवा नुसते युद्धविद्या निपुण नाहीयेत. तर ही विद्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी ज्या 2 गुणांची अत्यंत आवश्यकता असते असे 2 गुण म्हणजे धैर्य आणि चातुर्य. आगळे म्हणजे इतर सगळ्या कलांच्या गुणांच्या पेक्षा सुद्धा वेगळे आणि महत्वाचे, जे मस्ट असलेच पाहिजेत, त्याशिवाय या विद्या कलांच्या निपुणतेला उपयोग नाही, अशा 2 कलांचा मुद्दाम दासोपंत इथे उल्लेख करतात. ते म्हणजे धैर्य आणि चातुर्य. आणि युद्धाच्या ठाई प्रवर्तले. युद्धाच्या रणांगणाच्या भूमीवरती सगळे आलेत, विद्या येते, युद्ध करता येत आहे, पण धैर्यच नाहीये, उपयोग नाही. घनघोर युद्ध सुरू झालंय, अनेक दिशांनी वर्षाव होतोय शस्त्रांचा. अशा वेळेला चातुर्य हेही असलं पाहिजे. आणि म्हणून मंत्र सामग्रिया विद्या बले धैर्य चातुर्ये आगळे पराक्रमे कैसे. आणि पराक्रम याशिवाय कधीही प्राप्त होत नाही. कसा प्राप्त होईल त्याशिवाय, असं दासोपंत या ठिकाणी प्रश्नार्थक आपल्याला संवाद करतायत की पराक्रमे कैसे, पराक्रमच नाही त्याच्याशिवाय, पराक्रम मिळेल कसा, कशाशिवाय, धैर्य आणि चातुर्य. पुढे भीमार्जुन समाहा. भीमार्जुन समाहा या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. बघू. जैसे हे भीमार्जुन आचार्या सत्य जाण, तैसेची तयाशी समान सर्वा पक्षी. अर्जुनची अवघे म्हणावे, भीमसेनची सत्य मानावे. आगळाची परी उणा नव्हे, येकू एका. काय सुंदर वर्णन केले हा. सगळ्या युद्ध सैनिकांचं वर्णन आहे. कसं आहे आता, जैसे हे भीमार्जुन. अहो भीम आणि अर्जुन तर आहेतच, आम्हाला पांडव माहिती आहेत की अत्यंत पराक्रमी आहेत, धैर्यशील आहेत, नीतिमंत आहेत. पण हे सांगतोय दुर्योधन आणि हे आचार्यांना सांगतोय. काय म्हणतोय, जैसे हे भीमा अर्जुन आचार्या सत्य जाण. हे आचार्य मी तुम्हाला सांगतो, खरोखर तुम्ही हे माझं खरं माना. काय, जसे हे भीम आणि अर्जुन आहेत, तैसेची तयाशी समान सर्वा पक्षी. सगळ्याच्या सगळं सैन्य भीम आणि अर्जुनासारखे. एकटा भीम आणि अर्जुन हे दोघेच फक्त योद्धे सेनानी उत्तम आहेत असं नव्हे, तर संपूर्ण सेनेमधला प्रत्येक सैनिक अत्यंत धैर्यवान आहे, चातुर्यवान आहे. आणि त्याचबरोबर जसा भीम जसा अर्जुन या दोघांसारखे सगळे सैनिक आहेत. अर्जुनाची अवघे म्हणावे. अहो सगळेचे सगळे अर्जुन दिसतायत मला, इतके युद्ध निपुण अशा प्रकारचे हे सैनिक माझ्या समोर मला दिसतायत. अवघे अर्जुनची म्हणावे, भीमसेनची सत्य मानावे. आगळाची परी उणा नव्हे. म्हणजे कदाचित किंबहुना भीम आणि अर्जुनासारखे तर आहेतच, पण भीमसेनची सत्य मानावे. भीमासारखे तर आहेतच, खरं माना की खरोखर भीमासारखे खरोखर अर्जुनासारखे हे सगळे सैनिक आहेत. पण आगळाची परी उणा नव्हे. कदाचित किंबहुना काकणभर अधिकच असतील कोणी इतर, किंवा वेगळ्या प्रकारचं कौशल्य, भीमापेक्षा वेगळं, अर्जुनापेक्षा वेगळं, वेगळ्या प्रकारचं कौशल्य कदाचित या मला सैनिकाच्या मध्ये, या योद्ध्याच्या मध्ये, या शिपायाच्या मध्ये लढणाऱ्या मला दिसतंय. येकू एका म्हणजे एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या युद्ध कलांमध्ये निपुण असलेले, काकणभर कदाचित अधिकच कौशल्य प्राप्त केलेले असे योद्धे मला समोर दिसतायत. केवळ अग्नीचे स्वरूप सारिखेची जैसे दीप, लागले मग अमूप संग्रामी होता. वा, काय सुंदर
म्हणजे रूपक काय वापरलंय बघा. केवळ अग्नीचे रूप. मूळ अग्नी एकच आहे. अग्नीची रूप किती तर खरंच वेगवेगळी, पण इथे दासोपंत म्हणतात केवळ अग्नीचे स्वरूप. अग्नीचं स्वरूप आहे, पण सारखेची जैसे दीप. दीपावलीमध्ये आपण जेव्हा रांगा लावतो दिव्यांच्या, तेव्हा जशी दिव्यांची माळ, दिव्यांची ओळ किंवा दिव्यांची माळच्या माळ, समूहाच्या समूह लावल्यानंतर ते डोळ्यांना कसे दिसावे, सारखेची जैसे दीप. अग्नीचं स्वरूप आहे, पण अवघ्या दीपांच्या समूहामध्ये हे अग्नीचं स्वरूप प्रत्येक ज्योतीमध्ये जसं तेवत आहे, तसं लागले मग अमूप संग्रामी होता. हे माझ्या समोर अग्नीचे रूप असलेले दिवेचे दिवे दिसतायत मला लागलेले, आणि या युद्धामध्ये हे दिवे तळपतायत असं मला दिसतंय. गव्हाळे तैसेची शंखपाळ. गव्हाळे तैसेची शंखपाळ. विषधर सारिखेची व्याळ. दरदुरे किती बळ करावे तेहेसी. कसं दिसतंय सैन्य, हे इतर सैनिक कसे दिसतात. कोणी गव्हाळ रंगाचे, कोणी शंखपाळ शुभ्र पांढऱ्या म्हणजे अत्यंत गोरे पान आहे. विषधर सारिखेची व्याळ, कोणी सावळे दिसतायत. दुर्धरे किती बाळ करावे तेहीसी. अत्यंत पराक्रमी. दुर्धरे किती बळ करावे तेहेसी. अशा प्रकारचे हे सैन्य अत्यंत बळकट, बलवान, पराक्रमी, नीतिवंत, जणू काही भीम अर्जुनाचीच हे सगळे रूप आहेत. आणि तशा प्रकारचे ही सैन्य मला दिसतंय. किंबहुना कदाचित भीम आणि अर्जुनाच्या आणखी वेगळं कौशल्य या प्रत्येक योद्ध्यामध्ये मला दिसतंय. एकाहून एक, एकासी एक, एकापेक्षा एक अत्यंत पराक्रमी योद्धे मला इथं माझ्या डोळ्यासमोर इथे दिसतायत. विषाचा मेघू वोळे तै कवणे बिंदुवे आगन जळे. तैसे खवळले ना खवळले मग सारिखेची हे. विषाचा मेघू वोळे. विषाचा ढग बरसला. तै कवणे बिंदुवे आगन जळे. आणि या विषाच्या बिंदूमुळे, त्याच्या कोणत्याही बिंदूमुळे, तै कवणे कोणाचाही आग न जळे. त्याला आग कशी जळेल त्या विषाच्या बिंदूने. तैसे खवळले ना खवळले मग सारिखेची. त्याच्याने तसा काही फार फरक पडणार नाही. विषाचा बिंदू जरी पडला, ढग बरसला, तरी सुद्धा त्याच्या एका थेंबानही आग जी लागलेली आहे तिला, त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे. ती लागलेली जळणारच आहे. हे पेटलेले योद्धे आहेत, हे लढणारच आहेत. त्याच्यावर विषांचा ढगाचा वर्षाव झाला तरी या योद्ध्यांच्या लढण्यामध्ये, आगीमध्ये फरक पडणार नाहीये. खवळले ना खवळले सारिखेची. त्यांना काही फरक पडणार नाही. असे स्थितप्रज्ञ अशा प्रकारचे सुद्धा योद्धे हे मला माझ्या डोळ्याला दिसतात. सिंह जैसे यातीचे, सिंह जैसे यातीचे सारिखेची पराक्रमतयांचे. तेथे केले गजांचे काय चाले. सिंह हा पराक्रमी असतो, राजाच असतो. आणि माझ्या डोळ्याला मला हे सगळेच्या सगळे पराक्रमी सिंह दिसतायत. कुणीही उणा नाही, कुणीही दुणा नाही. सगळेच्या सगळे पराक्रमी, सारिखेची पराक्रम त्यांचे. आणि मला सगळेच्या सगळे सिंह दिसतायत. तेथे केले गजांचे काय चाले. खरं म्हणजे हत्तीचं बळ सिंहाच्या पुढे चालत नाही. विष्णूचे जैसे अवतार म्हणो न येती, म्हणो न येती साने थोर. तैसे प्रतापे समग्र सारिखेची हे.
समग्र सैन्याचं वर्णन आहे, कोणाला उणं दुणं ते करतच नाहीयेत. इतके पराक्रमी सगळे योद्धे दिसतायत की दासोपंतां ह्याच्या दुर्योधनाच्या तोंडून हे सगळं वर्णन करतायत की विषाच्या ढगाचा वर्षाव झाला तरी या सैन्याच्या मनामधली जी आग आहे त्याच्यामध्ये काहीही यत्किंचित फरक पडणार नाही. ते खवळले ना खवळले काहीही फरक पडणार नाही. त्यांचं युद्ध हे स्थितप्रज्ञ पद्धतीने चालू आहे. हे सगळे मला सिंह दिसतायत, कुणीही उणा नाही, सगळेच्या सगळे. आणि सिंह कधीही पराक्रमी नाही असं होऊच शकत नाही. आपण म्हणतो सिंह कधीही दुसऱ्यानी मारलेली शिकार खात नाही, ते या अर्थाने. म्हणजे सिंहाचं रूपक इथे घेतलंय किंवा उदाहरण जे घेतलंय, दृष्टांत जो घेतलाय तो या अर्थाने आहे की सगळेच्या सगळे पराक्रमी आहेत सिंहासारखे. आणि विष्णूचे जैसे अवतार, प्रत्यक्ष मला हे सगळे विष्णूचे अवतार दिसतायत. आणि कुणीही सान म्हणजे लहान नाही किंवा कुणीही मोठा नाही. म्हणजे अर्जुन फार धनुर्धारी योद्धा मोठा आहे, मेरुमणी आहे म्हणून तो मोठा आहे. आणि इतर सैन्यातले योद्धे लहान आहेत, कमीपणाचे आहेत किंवा उणे आहेत, त्यांच्यामध्ये काही कौशल्य कमी आहे असं अजिबात नाही. हे सांगण्याचा इथे दासोपंतांचा उद्देश आम्हाला दिसतो. तैसे प्रतापे समग्र सारिखेची, हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की सगळं सैन्य अत्यंत पराक्रमी, निष्ठावंत, नीतिवंत आणि त्याचबरोबर सर्व युद्ध कौशल्याचं ज्ञान प्राप्त केलेलं अशा प्रकारचं हे सैन्य. पुढे निष्ठेचा विषय येणारच आहे. निष्ठेविषयी दासोपंत बोलतातच. आपण ते उद्या बघूया. अत्यंत सुंदर असं युद्धांचं, सैनिकाचं, रणभूमीचं वर्णन आपण ऐकतोय. उद्या आपण याच ठिकाणी याच वेळी भेटूया दासोपंत स्वामींच्या या फेसबुक पेजवरती. आनंदे दत्तात्रेय देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.